कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 13 नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी आता मतदान प्रक्रिया आता पार पडतेने आपल्याला पाहायला मिळते। इथं आता आपण आलो आहोत कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील संत रोहिदास विद्या मंदिर या ठिकाणी। इथं आपण मोठ्या संख्येनं महिलांची जे महिला मतदार आहेत तिथे उत्सुकता शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने इथं महिला दाखल झालेल्या आहेत। एकंदरीतच यामध्ये आबालवृद्धां जे काही तरुण मतदार आहेत आणि त्यांच्यापासून वृद्धांपर्यंत या सगळ्या आपण महिला ह्याच्या रांगा आहेत मोठ्या प्रमाणात लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे जर बघायला गेलं तर गेल्या काहीच तासांपूर्वी अवघ्या काहीच वेळापूर्वी इथं मोठ्या संख्येने काही मतदार मोठ्या संख्येने आले होते। याच्यामध्ये पांढऱ्या टोप्या घालून वेश परिधान करून यांनी इथं उपस्थित लावले होते उपस्थित होते। एकंदरीतच काय नेमकं यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। मामा काय नेमकं काय वाटतंय? काय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं म्हणजे व्यवस्थित होईल अगदी म्हणजे नगराध्यक्ष पद म्हणा किंवा कुठलीही सीट आपली मुश्रीफ साहेबांची मागं पडणार नाही। आणि विकास दोन्ही गट राजेगट असू दे किंवा मुश्रीफ दोन्ही गटाच्या हे चांगल्या टॉपवर राहणार आणि कागल कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा विकास होणार। कागल उंच्या की मताने ते साहेबांचे आम्ही कार्यकर्ते सर्व एकनीच कार्यकर्ते आम्ही एकनीच कार्यकर्ते दाखवण्यासाठी आले आम्ही एकजून सगळं समाज आले सगळा दावणे समाज संपूर्ण दावणे समाज इथे घेऊन आम्ही आलो। दावणे समाजमध्ये कुठलीही सीट आली आणि कुठलाही उमेदवार होता तर तो कायम वाटचालच करत राहणार कारण मागे पडणार नाही। जवळपास 10 ते 12 वर्षानंतर आता मतदान प्रक्रिया पार पडायला लागल्या काय वाटतं? एकदम नुकसान झाले लोकांचं जे उमेदवार जे होती इच्छुक उमेदवार त्यांचं नुकसान झालं तर चांगलं झालं बियाण झालं तर चांगलं झालं साहेब सगळं म्हणजे निवडणूक पाहिजेच प्रशासकीय कार्यकर्ते नसते चांगले राजकीय लोकांमधनं जे नगरसेवकाची कामं होते लोकांची जनतेची कामं होत्यात गरीब लोकांची जी दीनदलित लोकांची ती लोकांची कामं होत्यात चांगलं झालं साहेब। तरी सुद्धा मुश्रीफ साहेबांनी ती कुठलीही कामं थांबू दिली नाहीत। प्रत्येक गोरगरिबांच्या दारी जाऊन त्यांनी कामे केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा करत राहतील आणि राजे साहेब त्यांच्याबरोबर ताकदीनं उभारल्यात। तेवढा दोन्ही नेते असे आहेत की कुठलेही काम कागलच्या जनतेचं तरी राहणार नाही। दोन कट्टर विरोधी एकत्र आल्यामुळे कागलचा विकास मोठ्या प्रमाणात मोठ्यापणानं होणार मोठ्या हे होणार डबल विकास आता होत होता साहेब उशिरा विकास आहे आता याच्यात डबल विकास होणार एकंदरीतच बघायला गेलं तर आता इथे की आपल्या मुश्रीफांचे कट्टर कार्यकर्ते दिसायला लागले त्यांचा टॅटू पण इथंच बघायला मिळतो आपण। काय नेमकं वाटतं तुम्हाला आता ही मतदान प्रक्रिया आता जे मतदान आहे ना आता कसं झालंय मुश्रीफ साहेब आणि राजे साहेब एकत्र आलेले आहेत आणि ह्या दोघांनी बी चांगला विकास केलेला आहे नाही असं म्हणता येत नाही आणि आता तरी जोमाने विकास होणार आणि ही दोघं एकत्र आल्यामुळं विकासाची एक नांदी मोठ्या प्रमाणामध्ये या कागलामध्ये नांदणार आहे। आणि आता खरंच सांगतो की जी अपोजिट पार्टी जी उभारल्या त्यांची एक देखील सीट मला वाटतं येणार नाही। मुश्रीफ साहेबांची आणि राजे साहेबांची युती झाल्यामुळे या कागलला ती युती पूर्ण मान्य झालेली आहे लोकांना जनतेला मान्य झालेली आहे जनतेने ते मान्य केलेले आहे आणि या विकासाला जनतेची साथ आहे आणि या साथीमुळे सगळेच उमेदवार कुठलेच नाही असं नाही आमच्या दावणे समाजातील बी 2 उमेदवार किंवा नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार व कागलमधील आमचे सर्वच उमेदवार एकही उमेदवार पडणार नाही सर्वांच्यावर गुलाल पडणार आणि मला वाटते अपोजिट पार्टीचं झिरोवरतीच हे राहणार। एकंदरीतच तुम्ही बघायला गेलं तर अपोजिट पार्टीला यांचा हा जो काही मतदान आहे हे मतदान मिळणारच नाही आपलाच विजय अशा पद्धतीने हे मतदार काही भावना आपले व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच या कागल तालुक्यात बघायला गेलं तर काही किरकोळ वादावादी सोडली तर कोणत्याही प्रकारची मतदान प्रक्रिया आता सुरळीत पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। निरंजन कामत, LS मराठी, कोल्हापूर।